ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम व पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करत हरिभक्त पारायण तुकाराम महाराज जेवरकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकच्या मालेगाव, नांदगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय। मालेगावच्या जेऊर गावातून दिंडीला सुरुवात झाली आहे। उद्या 10 दिवसात मॅरेथॉन पद्धतीने 400 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे। साधू संतांनी आपल्याला निष्कामता भक्तीचा प्राण समजून साधना करायला सांगितली। निष्कामता भक्तीचा प्राण आहे, म्हणजे व्यवसाय म्हणून काही करायचं नाही। आता बहुतांशी माणसं रस्त्याने थोडं वारकऱ्यांकडून बिशी घेतात। या दिंडीमध्ये बिशी नाही, हे एक महत्त्वाचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, लेडीज नाही आणि 11व्या दिवशी पंढरपुरात जाते। हे दिंडीचं हे महत्त्व आहे। ही दिंडी म्हणजे मी पायी निघालो म्हणून पायी तीर्थयात्रा आहे दिंडी म्हणून। आता दिंडीचा आकार आता यायला लागला, पण दिंडी म्हणून नाहीच। जास्त लोक, भाविक लोक वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची उत्सुकता सुरू आहे। हेलो गर्दी ना करू। ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम व पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करत हरिभक्त पारायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकच्या मालेगाव, नांदगाव तालुक्यात वारकऱ्यांनी पंढरीच्या विठुरायाची दर्शनासाठी पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।